विजिबल आहे. यस गाइस, स्क्रीन विजिबल, ऑडिओ क्लिअर. येस. ओके, ठीक आहे. तर गाइस आपण आज स्टार्ट करूया. ठीक आहे, आपला डे 3 पासून. ओके, तर आपल्या मास्टर क्लासचा आज डे 3 आहे. ठीक आहे, शेवटचा दिवस आहे आपला UI/UX डिझाईन सर्टिफिकेशन प्रोग्रामच्या मास्टर क्लासचा. ओके, तर आपण ठीक आहे विदाऊट फर्दर डिले डायरेक्टली स्टार्ट करूयात. ठीक आहे, आपल्या अजेंडा सोबत, म्हणजे एक्झॅक्टली आपण काय काय बघणार आहोत. ठीक आहे, सगळ्यात आधी गाइस आपण बघणार आहोत यामध्ये. ठीक आहे, की फिग्माचं इंट्रोडक्शन. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला आधी इंट्रोडक्शन सेशनमध्ये लाईक डे 1 ला सांगितलं होतं. ओके, की फिग्मा हा UI/UX डिझाईन मधला एक चांगला, ठीक आहे, वर्ल्ड वाईड यूज केला जाणारा चांगला टूल आहे. ओके, मोस्ट ऑफ द पॉप्युलर टूल आहे. ओके, त्यानंतर सिमिलर वेनी जसं की काल आपण इलास्ट्रेशन मध्ये डिझाईन केलेला होता. ओके, तसंच आपण एक स्क्रीन किंवा सेम स्क्रीन आपण आजही फिग्मामध्ये किती फ्रिक्वेंटली आणि किती इझी वेनी आपण डिझाईन करू शकतो. ओके, त्याबद्दल आपण आज बघणार आहे. ओके, आणि सेम आपल्या सगळ्या सेशन सारखंच लास्टमध्ये आपला तुमचा म्हणजे आपला लाईक आमचा आणि तुमचा आपण Q&A सेशन ठेवणार आहे. ओके, देन गाईज आपण जे ठीक आहे आपण सगळ्यात आधी बघूयात. ठीक आहे, सगळ्यात आधी बघूयात. ठीक आहे, इंट्रोडक्शन. ठीक आहे, त्यानंतर मग बघू डायरेक्टली जो आपला डिझाईन करणार आहोत तो पार्ट. ठीक आहे, तर आपण जो पार्ट बघणार आहोत, ठीक आहे, किंवा आपण जे डिझाईन करणार आहोत, ठीक आहे, आपण सिमिलर वेनी, ठीक आहे, किंवा सिमिलर स्क्रीन ही डिझाईन करणार आहोत. ओके, आणि ती सिमिलर का डिझाईन करणार आहोत की सो ऑन तुम्हाला कळलं पाहिजे की आपण कुठल्याही टूलच्या कम्पॅरेटिव्हली फिग्मामध्ये किती इझिली, ठीक आहे, किती इझिली ती स्क्रीन काय करू शकतो, डिझाईन करू शकतो. ओके, तर त्यासाठी गाईज आपण ही स्क्रीन जी आहे सेम स्क्रीन आपण फिग्माला डिझाईन करणार. ओके, ठीक आहे, तर सगळ्यात आधी सगळ्यात आधी तर हा आहे आपला सॉफ्टवेअर. ठीक आहे, फिग्मा. ओके, हा असा याचा इंटरफेस असतो. ओके, तर यामध्ये काय सगळ्यात आधी तुम्हाला, ठीक आहे, असा तुम्ही जेव्हा फिग्मा ओपन करसाल, ठीक आहे, तर फिग्मामध्ये तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. ओके, ज्यामध्ये सपोज जेव्हा तुम्ही लॉग इन करसाल, ठीक आहे, यामध्ये लॉग इन करसाल तुमच्या जीमेल सोबत. ओके, तर त्या केसमध्ये तुमचा लेफ्ट हँड साईडला तुमचं नाव तुम्हाला दिसेल. ओके, आणि कम्प्लीट इथे प्रोफाईल तुम्हाला दिसेल. ओके, त्यामध्ये तुमचं नाव तुम्ही एडिट करू शकता. ओके, त्यानंतर इथे कव्हर फोटो जो आहे ते डायरेक्टली टाकू शकता. ओके, आणि हा कव्हर फोटोचा ऑप्शन, ओके, तुम्हाला मोस्ट ऑफ द ॲपमध्ये हा सिमिलर वेरी पाहायला भेटेल. ओके, तर तो कशासाठी असतो की हा आपला प्रोफाईल प्रॉपरली सेट करण्यासाठी. ओके, त्यानंतर अगेन गाईज तुम्हाला इथे थीमचा ऑप्शन पाहायला भेटतो या सेटिंग्समध्येच. ओके, त्यानंतर मग अदर सेटिंग्स आहे. ठीक आहे, ते वन बाय वन आपण बघू. ओके, जेव्हा आपण प्रॉपरली कोर्स स्टार्ट करू तेव्हा, ठीक आहे, आपला सर्टिफिकेशन प्रोग्राम स्टार्ट करू तेव्हा. ओके, त्यानंतर मग गाईज आपल्याकडे नेक्स्ट ऑप्शन येतो यामध्ये, तो आहे रिसेंट ऑप्शन. ओके, रिसेंटमध्ये काय आहे की तुम्हाला इथे नंबर ऑफ फाईल्स इथे विजिबल राहतात जे तुम्ही रिसेंटली यूज केलेलं आहे. ओके, त्यानंतर जे तुमचा टीम प्रोजेक्ट राहतो, ओके, सिमिलर वेने तुम्हाला इथे खाली पाहायला भेटतो. ओके, त्यानंतर तुम्ही इथनं तुमची न्यू टीम सुद्धा ऍड करू शकता. ओके, त्यानंतर अगेन फिग्माबद्दल सांगायचं झालं, फिग्मा हा इनिशियली फ्री टूल आहे. ठीक आहे, UI डिझाईनसाठी यूज केला जाणारा, UI/UX डिझाईनसाठी यूज केला जाणारा कोणता टूल आहे, फ्री टूल आहे. ठीक आहे, तुम्ही यामध्ये लिमिटेड स्क्रीन्स जे आहेत किंवा लिमिटेड प्रोजेक्ट जे आहे ते डायरेक्टली डिझाईन करू शकता. म्हणजे सपोज तुम्ही एक टीम कन्सिडर केली आणि एका टीम मध्ये 3 डिझाईन सपोज किंवा 3 पेजेस सपोज किंवा 3 फाईल सपोज तुम्ही क्रिएट करत आहात, तर त्या केसमध्ये तुम्ही याला फ्रीली यूज करू शकता. ओके, आणि त्याच केसमध्ये सपोज तुम्हाला मल्टी ऑप्शनसाठी किंवा मल्टी प्रोजेक्टसाठी जायचं असेल किंवा मल्टी टीमसाठी सपोज जायचं असेल, ओके, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला याचा पेड व्हर्जन तुम्हाला यूज करावा लागतो. ओके, आणि अगेन याचा पेड व्हर्जन जो आहे अगेन, ठीक आहे, तो खूप जास्त अफोर्डेबल आहे. ओके, तर त्या कारणामुळे याला इझिली कोणी पण अफोर्ड करू शकतो. ठीक आहे, फिग्माला इझिली कोणीही मीन्स कोणताही डिझायनर, ठीक आहे, इनिशियल स्टेज ॲज वेल ॲज दी प्रो लेवल त्याला कोणीही अफोर्ड करू शकतो. ओके, त्यानंतर गाईस आपण डायरेक्टली इथे बघू. ठीक आहे, तर यामध्ये फाईल कशी क्रिएट करतात. ओके, तर फाईल क्रिएट करण्यासाठी गाईस तुम्हाला इथे ऑप्शन भेटतो. ठीक आहे, ऑप्शन डायरेक्टली भेटतो, दॅट इज द डिझाईन फाईल. ओके, दीदी डर गई. जसं काही तुम्ही या डिझाईन फाईलवर क्लिक करता, ओके, डिझाईन फाईल, तर तुमची इथे नवीन फाईल क्रिएट होते. ओके, जर यामध्ये तुम्हाला अगेन नवीन एक टॅब ओपन होतो. ओके, नवीन एक टॅब ओपन होतो जिथे तुम्ही गाईस तुमचे टूल्स तुम्हाला विजिबल राहतात. ओके, टूल्स आणि
बाकीचे ऑप्शन्स तुम्हाला इथे विजिबल राहतात. ओके, जसं की गाईज आपण बघितलं होतं आपल्या इलास्ट्रेटरला. ओके, इलास्ट्रेटरला इथे तुम्हाला मल्टिपल्स ऑप्शन्स भेटतात. ओके, जसं की आपण मेन्यू बार मध्ये बघितलं होतं. ओके, जसं की फाईल्स, एडिट, व्ह्यू, ऑब्जेक्ट, टेक्स्ट, ठीक आहे, त्यानंतर अरेंजमेंट, वेक्टर, प्लगइन्स, ठीक आहे, हे सगळे जे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला इथे पाहायला भेटतात. ओके, त्यानंतर मग सेम ॲज पर द इलास्ट्रेशन किंवा इलास्ट्रेटर ज्याला म्हणू आपण. ओके, तर तुम्हाला इथे 2 टूल पाहायला भेटतात. ठीक आहे, सिलेक्शन टूल, दॅट इज द मूव्ह टूल. ओके, त्यानंतर मग स्केल टूल. ओके, हा झाला फर्स्ट ऑप्शन. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन दॅट इज द फ्रेम. ओके, जसं काहीच आपण इलास्ट्रेटरमध्ये हा आर्टबोर्ड आधी सिलेक्ट करायचो. ओके, तर त्या केसमध्ये हा जो ऑप्शन भेटतो आपल्याला इथे डायरेक्टली ऑप्शन भेटतो. ठीक आहे, म्हणजे एक सेपरेट इथे ऑप्शन भेटतो आपल्याला. ओके, इनिशियली आपल्याला काहीही इनपुट द्यायची गरज नाही. ठीक आहे, जशी आपण फाईल ओपन केली त्यानंतर मग आपण डायरेक्टली इथे काय करू शकतो, आपली स्क्रीन ही ड्रॉ करू शकतो. ओके, आणि त्यालाच काय म्हणतो गाईज आपण फ्रेम असं म्हणतो फिग्मामध्ये. ओके, त्यानंतर अगेन गाईज सपोज फिग्माबद्दल आणखी तुम्हाला थोडं सांगायचं झालं. ओके, तर फिग्माचं सॉफ्टवेअर आहे आपला क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर आहे. ओके, त्यानंतर सपोज इलास्ट्रेटरच्या कम्पॅरेटिव्हली किंवा एसडीच्या सपोज कम्पॅरेटिव्हली आपण त्याला चेक केलं. ओके, तर त्या केसमध्ये त्याच्या ऑफलाईन म्हणजेच काय आपल्या सिस्टमला सुद्धा फाईल सेव्ह करता येतात. ओके, ऑन दी अदर हँड फिग्मामध्ये कम्प्लिटली जो राहतो, ठीक आहे, कम्प्लीट जो आपला डेटा राहतो तो कसा राहतो, क्लाउड बेस्ड राहतो. ओके, त्यानंतर तो प्रॉपरली सिक्युअर राहतो. ओके, त्यानंतर अगेन तुमच्या मेल सोबत, ठीक आहे, तुमच्या ईमेल आय डी सोबत तो लिंक्ड असल्यामुळे तुम्ही त्याला कधीही कोणत्याही डिव्हाइस थ्रू डायरेक्टली ऍक्सेस करू शकता. ओके, तर हा होता गाईज अगेन फिग्मा बद्दल थोडं. ठीक आहे, त्यानंतर आपण वन बाय वन काय करू, इथे आपला टूल्स बघू. ओके, फर्स्ट टूल आहे तो आपला आहे मूव टूल. ओके, मूव टूल नंतर डायरेक्ट स्केल टूल आहे. ठीक आहे, तर मूव टूल गाईज जसं आपण डायरेक्ट सिलेक्शन टूल बघितला होता. ओके, तसाच तो वर्क करतो. म्हणजे कुठलीही गोष्ट साईज रिसाईज. ओके, त्यानंतर मग सिलेक्ट करण्यासाठी मूव्ह करण्यासाठी हा टूल जो आहे तो यूज होतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट टूल आहे दॅट इज द आपला फ्रेम टूल. ठीक आहे, फ्रेम टूल कशासाठी यूज करतो की आपल्याला एक प्रॉपर बेस किंवा ज्याला आर्टबोर्ड म्हणतो आपण. ओके, तो सिलेक्ट करण्यासाठी किंवा तो ड्रॉ करण्यासाठी. ओके, जसा गाईस तुम्ही हा टूल सिलेक्ट करता. ओके, जसं हा टूल सिलेक्ट करता फ्रेम टूल, तसंच तुम्हाला इथे प्रॉपर्टी पॅनलमध्येच प्रॉपर्टी पॅनल म्हणजेच काय या ठिकाणी डिझाईन पॅनल. ओके, तसंच या डिझाईन पॅनलमध्ये काय आहे गाईस, तुम्हाला इथे मल्टिपल्स ऑप्शन पाहायला भेटतात. ठीक आहे, आणि इथे डायरेक्टली तिथे प्रिसेट्स तुम्हाला इथे बघायला भेटतात. ठीक आहे, म्हणजे फॉर इन केस तुम्ही सपोज आयफोन 14 त्यानंतर 15 प्रो मॅक्स. ओके, त्यासाठी सपोज तुम्ही डिझाईन करत आहात, तर त्या केसमध्ये तुम्हाला इथे डायरेक्टली काय आहे त्याचे प्रीसेट्स प्रीसेट्स म्हणजे काय स्क्रीन साईज इथे तुम्हाला अवेलेबल राहतो. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला मल्टिपल्स ऑप्शन म्हणजे मल्टिपल स्क्रीन्सचे इथे प्रीसेट्स हे दिलेले आहेत. ठीक आहे, टेम्पलेट्स हे दिलेले आहेत. ओके, जसं की तुम्ही आता स्क्रीनवर बघत आहात आयफोन 14. ओके, त्यानंतर 15 प्रो. ओके, त्यानंतर 13 आणि 14. ओके, त्यानंतर 14 प्लस. ठीक आहे, आणि इथे अगेन अँड्रॉइडमध्ये सुद्धा इथे ऑप्शन्स तुम्हाला इथे अवेलेबल दिसतात. ओके, त्या त्याच केसमध्ये सपोज गाईज तुम्ही टॅबवर क्लिक करता. ठीक आहे, ज्याला आपण टॅबलेट म्हणतोय. ओके, टॅबलेटला सपोज क्लिक करताय तर त्या केसमध्ये तुम्हाला सरफेस प्रो. ठीक आहे, त्यानंतर आयपॅड मिनी. ठीक आहे, आयपॅड प्रो 11. ओके, त्यानंतर मग 11 इंचेस. ओके, त्यानंतर आयपॅड प्रो 12.9 इंचेस. ठीक आहे, यांचे पण स्क्रीन रिझॉल्युशन्स म्हणजेच काय स्क्रीन साईज हे तुम्हाला इथे पाहायला भेटतात. ओके, त्यानंतर अगेन सपोज तुम्ही डेस्कटॉपला काम करत आहात. ओके, डेस्कटॉपला काम करत आहात तर त्या केसमध्ये मग इथे ऑप्शन आहे की सपोज तो ऍपलचा असेल म्हणजेच काय मॅकबुक असेल. ओके, तर त्या केसमध्ये तुम्ही स्क्रीन साईज ही काय प्रिफर करायला पाहिजे. ओके, आणि ही जी साईज राहते. ओके, ती बाय डिफॉल्ट राहते. ओके, त्यानंतरच गाईज यामध्ये तुम्हाला दोन व्हेरिएशन पाहायला भेटतात. ठीक आहे, तो आहे मॅकबुक प्रो 14 इंचेस. ओके, आणि मॅकबुक प्रो 16 इंचेस. ठीक आहे, आणि ॲज सिमिलर सपोज आपण आपली नॉर्मल स्क्रीन घेतली. ठीक आहे, म्हणजे नॉर्मल जो कॉम्प्युटर आपण ज्याला म्हणतो. ओके, तर कॉम्प्युटरची आपली जी नॉर्मल स्क्रीन राहते. ओके, तर ती सिमिलर साईज सुद्धा इथे दिलेली आहे. ठीक आहे, तर ते कशाने दिलेली आहे नेम करून, ती डेस्कटॉप ॲज अ नेम करून इथे दिलेली आहे. ओके, त्यानंतर अगेन हा सिमिलर वे मध्ये त्याला वायर फ्रेम पण तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके, त्यानंतर जी टीव्हीची सपोज साईज राहते ती प्रोपोर्शनली इथे तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, जे काही आपण टीव्ही कन्सिडर करतो. ठीक आहे, टीव्ही कन्सिडर करताना काय करतोय आपण की लाईक 24 इंचेस. ओके, 28 इंचेस, 32 इंचेस, त्यानंतर 36, 40 आणि 42 इंचेस आणि सो ऑन.
ओके. तर त्याचं जे एक प्रॉपर प्रपोर्शन निघते ना गाईस, तर त्या प्रपोर्शनला ठीक आहे 720 पिक्सेल्समध्ये कन्वर्ट करून ठीक आहे ते इथे काय दिले आहे प्रपोर्शन त्याचं दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचाच काय दिलेलं आहे इथे प्रीसेट दिलेला आहे. ओके. त्यानंतर गाईज ठीक आहे सिमिलर वे मध्ये सपोज तुम्ही इथे प्रेझेंटेशन सपोज डिझाईन करत आहात. ओके, म्हणजे तुमच्या पीपीटी सपोज तुम्ही इथे डिझाईन करत आहात तर त्या केसमध्ये सुद्धा इथे त्यांनी प्रीसेट्स दिलेले आहेत. ओके, म्हणजे स्लाइड 16:9. ओके, म्हणजेच हॉरिझॉन्टल जी आपली स्लाइड येते. ओके, त्यानंतर सिमिलर वे मध्ये इथे ठीक आहे 4:3 सुद्धा इथे दिलेली आहे. ओके. त्यानंतर मग काही सपोज तुम्ही वॉच साईड जात आहात म्हणजे सपोज तुम्हाला एक ऍप लाईक वॉचचा समजा जे ऍपल वॉचेस असतात. ओके, त्यानंतर जे तुम्ही मार्केटला बाकीच्या ब्रँडचे वॉचेस बघतात जसं की बोट झाला ठीक आहे किंवा रेडमी रिअलमी झालं. ओके, त्यानंतर मग झेब्रॉन झाला ठीक आहे जे मल्टिपल ब्रँड्स आहेत. ओके, त्या केसमध्ये सपोज तुम्ही जात आहात तर तुम्हाला इथे याची एक ठीक आहे ऍपलच्या साईडनी जे आहेत वॉचेस. ओके, तर त्यांच्या इथे प्रेसेट साईज तुम्हाला इथे बघायला भेटतात. ओके, ऑन दी अदर हँड ठीक आहे सपोज तुम्हाला कोणता डिजिटल डॉक हा प्रिफर करत आहात. ओके, डिजिटल डॉक सपोज प्रिफर करत आहात. ओके, तर त्या केसमध्ये तुम्हाला इथे पेपरचे सायझेस सुद्धा दिलेले आहेत. ओके, आणि गेस जसं तुम्ही यावर क्लिक करसाल. ओके, कुठल्याही एका प्रिसेटला सपोज तुम्ही क्लिक करसाल. ओके, तर त्या केसमध्ये काय आहे तुम्हाला इथे डायरेक्टली प्रिसेट्स काय जे आहेत ठीक आहे म्हणजे साईज काय आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, अगेन गाईज यामध्ये अगेन युनिट जो राहतो ठीक आहे युनिट जो राहतो आपला सगळा पिक्सेल्स मध्ये राहतो. ठीक आहे, आपल्या इथे दुसरा ऑप्शन इथे पाहायला नाही भेटत. ओके, ते कुठे पाहायला भेटतो कम्प्लिटली ग्राफिक्स डिझाईन मध्ये. ओके, आणि ते कुठे एक्झॅक्टली इलास्ट्रेटर ऍज वेल एज फोटोशॉप मध्ये. ओके, आणि ते सपोज तुम्ही एक्सडी मध्ये किंवा मग एक्सडी किंवा मग इथे फिग्माला येसाल. ओके, तर त्या केसमध्ये तुम्हाला युनिट्स कसे पाहायला भेटतील डिजिटल युनिट्स. ओके, ते कम्प्लिटली पाहायला भेटतील आपल्या पिक्सेल्समध्ये. राईट, ठीक आहे. तर हे होते काही अगेन पेपर्स बद्दल. त्यानंतर मग सोशल मीडिया सपोज तुम्ही डिझाईन करत आहात म्हणजे ट्विटरची पोस्ट किंवा मग फेसबुकची पोस्ट. ओके, त्यानंतर मग इंस्टाग्रामची पोस्ट, ड्रिबलची पोस्ट. ओके, किंवा मग लिंक्डइन कव्हर. ठीक आहे, लिंक्डइनचे जे कव्हर असतात पर्सनल ॲज वेल एज दी बिझनेस. ठीक आहे, सगळे इथे जे आहे ठीक आहे गाईज तुम्हाला प्रीसेट्स हे पाहायला भेटेल. ओके, त्यानंतर मग सपोज तुम्हाला फिग्मा कम्युनिटीच्या काही प्लगइन्स वगैरे डिझाईन करायचं असेल. ओके, तर त्या केसमध्ये सपोज जो त्याचा आयकॉन साईज राहील. ओके, आयकॉन साईज. ओके, किंवा मग आपण ज्याला डिस्प्ले पिक्चर म्हणतो. ठीक आहे, डीपी डीपी ज्याला म्हणतो. ओके, तर त्या केसमध्ये त्याचा डीपी काय राहील किंवा आयकॉन साईजची इमेज साईज काय राहील. ओके, तर त्या अकॉर्डिंग इथे सगळे काय दिलेले आहेत प्रिसेट्स दिलेले आहेत. ओके, स्टील गाईज तुम्ही वन बाय वन सगळे एक्सप्लोर करू शकता या फिग्मामध्ये. ठीक आहे, वन्स यू स्टार्ट. ओके, सगळ्यात आधी गाईज आपण ठीक आहे वन बाय वन टूल बघू. ठीक आहे, वन बाय वन टूल बघण्याआधी आपण काय करू की डायरेक्टली जम्प करू आपल्या डिझाईनवर. ठीक आहे, आपण जे डिझाईन बघितली होती. ओके, जी डिझाईन बघितली होती ते प्रेझेंटेशनला दॅट इज ही. ओके, बोर्डची स्क्रीन. ठीक आहे, म्हणजे स्पॉटीफाय मोबाईल UI डिझाईन स्क्रीन. ओके, तर काय जसं की आता आपण काल बघितलं होतं. ओके, यामध्ये किती एलिमेंट्स आहेत. फर्स्ट एलिमेंट ठीक आहे दॅट इज द एरो. ओके, त्यानंतर मग मेन्यू बारचे 3 डॉट्स. ओके, त्यानंतर टेक्स्ट. ओके, त्यानंतर सिमिलरली एक इमेज. ठीक आहे, इमेज नंतर अगेन टेक्स्ट. ओके, टेक्स्ट नंतर मग अगेन आपला बार. ओके, व्हॉल्यूम बार. ओके, त्यानंतर मग अगेन इथे शफल की. ठीक आहे, लेफ्ट की. ठीक आहे, त्यानंतर मग ज्याला आपण प्रिव्हियस की सुद्धा म्हणतो. ओके, त्यानंतर मग प्ले बटन. ओके, त्यानंतर मग नेक्स्ट आहे राईट बटन दॅट इज द नेक्स्ट बटन. ओके, त्यानंतर रिपीट बटन. ओके, तर हे सगळे एलिमेंटचे गाईज आपण यामध्ये वन बाय वन घेणार आहे. ठीक आहे, आणि कम्प्लीट आपली स्क्रीन काय आहे ती डिझाईन करणार आहे. ओके, ठीक आहे. तर विदाउट वेस्टिंग टाइम आपण काही डायरेक्टली स्क्रीनवर जम्प करू. ठीक आहे, जसं की आपण आता यामध्ये बघितलं आपण कोणासाठी डिझाईन करत आहे यामध्ये काहीच. ठीक आहे, आपण कोणत्या गोष्टीसाठी डिझाईन करत आहे तर आपण मोबाईलसाठी डिझाईन करत आहे. ओके, तर त्यासाठी काय करू आपण इथे मोबाईल हा प्रिसेट घेऊ. ओके, मोबाईल हा प्रिसेट घेऊ. ओके, त्यानंतर काही आता सपोज तुम्ही बघत असाल. ठीक आहे, मार्केटमध्ये खूप जास्त नवीन नवीन मोबाईल येत आहेत. ओके, नवीन नवीन मोबाईल येत आहेत म्हणजे लाईक 6 इंचेस, त्यानंतर 6.5 इंचेस. ठीक आहे, त्यानंतर 5 इंचेस. ठीक आहे, 5.5 इंचेस. ठीक आहे, तर इथे काय आहे सगळ्यांची स्क्रीन साईज कशी करते काही व्हॅरी करते. ओके, तर त्याच कारणासाठी काय आहे की आपण जेव्हाही कोणता साईज घेतोय. ठीक आहे, कुठलाही साईज घेतोय किंवा साईज कन्सिडर करतोय. ओके, तर त्या केसमध्ये एक स्टँडर्ड साईज येतोय आपल्या स्क्रीनचा. ठीक आहे, तो आहे काय
9:60 ठीक आहे, किंवा मग 16:9 ज्याला आपण म्हणतोय. ओके, म्हणजे आपली मोबाईलची HD साईज ज्याला म्हणतोय. ओके, तर ते सपोज इन केस आपण इन टर्म्स ऑफ पिक्सेल्स सपोज काउंट केलं. ओके, इन टर्म्स ऑफ पिक्सेल्स सपोज काउंट केलं. ओके, तर त्या केसमध्ये काय आहे, वेट इक्वल्स टू 1080 पिक्सेल्स आणि हाईट इक्वल्स टू 1920 पिक्सेल्स. ओके, सपोज तुम्ही ही साईज सपोज कन्सिडर केली तर त्याचा प्रपोर्शन काय येतो, 9:16. ओके, 9:16 म्हणजेच काय, वेट इंटू हाईट. ओके, आणि तेच सपोज तुम्ही हाईट इंटू वेट सपोज कन्सिडर केलं, त्या केसमध्ये 16:9. ओके, म्हणजे पिक्सेल्समध्ये काय गाईज, इथे पिक्सेल्समध्येच काय, 1920 इंटू 1080 पिक्सेल्स. ओके, तर हा गाईज हा आहे आपल्याकडे फ्रेम टूल. ओके, तर याने काय होतं, आपला आपण फ्रेम डिझाईन करू शकतो, म्हणजेच काय, आपला आर्टबोर्ड डिझाईन करू शकतो. ओके, त्यानंतर तुम्ही कसं जसं या आर्टबोर्डला ड्रॉ करता. ओके, त्याचे डायमेन्शन्स इथनं तुम्ही डायरेक्टली ऍडजस्ट करू शकता. ठीक आहे, याची विड्थ तुम्ही इथनं ऍडजस्ट करू शकता. ओके, ऑन दी अदर हँड इथे तुम्ही हाईट काय करू शकता, याची ऍडजस्ट करू शकता. ओके, तर हे दोन ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल आहे. ठीक आहे, देन अगेन ठीक आहे, आपल्याला इथे कन्स्ट्रेंट प्रपोर्शन म्हणजेच काय, लिंकचा ऑप्शन सुद्धा दिलेला राहतो. म्हणजे सपोज तुम्ही याला लिंक करसाल. ओके, आणि व्हॉट एव्हर इथे डायमेन्शन सपोज चेंज करसाल तर ते काय होईल, इथे प्रपोर्शनली चेंज होतील. ओके, ओके गाईज, त्यानंतर अगेन आपल्याला इलास्ट्रेटर सारखंच इथे पण काय, अगेन आपल्या कॅनव्हासचं म्हणजेच काय, आपल्या फ्रेमचं इथे ओरिएंटेशन जे आहे ते सेट करता येतो. म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली याचे कोऑर्डिनेट्स काय ठेवता येते. ओके, ते पण आपण काय करू शकतो, इथनं सेट करू शकतो. ओके, त्यानंतर अगेन आपली फ्रेम जी आहे, ठीक आहे, सपोज आपल्याला इन केस रोटेट करायची असेल. ओके, रोटेट करायची असेल तर त्यासाठी पण इथे काय आहे, ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके, त्यानंतर काहीच अगेन इथे ठीक आहे, इथे नेक्स्ट ऑप्शन आहे की सपोज आपल्याला कॉर्नर हा द्यायचा असेल. ठीक आहे, राऊंड म्हणजे कॉर्नर सपोज आपल्याला राऊंड करायचं असेल. ओके, तर त्या केसमध्ये इथे काय आहे, आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. ओके, त्यानंतर अगेन गाईस इथे सपोज तुम्ही वरती पाहत असाल तर इथे तुम्हाला अलाइनमेंटचे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, अलाइनमेंटचे ऑप्शन्स इथे पाहायला भेटतील. ओके, त्यानंतर अगेन मग ऑटो लेआउट आहे. ठीक आहे, ग्रिड म्हणजे लेआउट ग्रिड आहे. ओके, त्यानंतर मग इथे लेयर्समध्ये सपोज तुम्ही गेले तर तुम्हाला ब्लेंडिंग मोड्स वगैरे पाहायला भेटतील. ओके, त्यानंतर हे ऑपॅसिटीचा पोर्शन आहे. ओके, त्यानंतर मग काही जसं आपण फिल हा पाहिला होता. ओके, फिल हा पाहिला होता. ठीक आहे, इलास्ट्रेटरमध्ये की जिथे आपल्याला त्याचा कलर चेंज करता येतो कुठल्याही गोष्टीचा. ओके, तर त्या केसमध्ये सेम फिल आपल्याला इकडेही अवेलेबल आहे. ओके, त्यानंतर काही सपोज तुम्ही स्ट्रोक इथे बघत आहात. ओके, स्ट्रोक सपोज बघत आहात तर त्या केसमध्ये तुम्हाला स्ट्रोक सुद्धा काय भेटतो, इथे पाहायला भेटतो. ओके, त्यानंतर मग अगेन इथे इफेक्ट्स आहेत. ठीक आहे, एक्सपोर्ट आहे. सपोज आपल्याला कुठलीही स्क्रीन सपोज एक्सपोर्ट करायची असली तर आपण डायरेक्टली इथनं या फ्रेमला सिलेक्ट करून काय करू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो. ओके, तर हा झाला आपला अगेन डिझाईन पॅनल. ओके, आणि हा डिझाईन पॅनल कधी दिसेल, जेव्हा तुम्ही या फ्रेमला सिलेक्ट करसाल तर तेव्हा कुठे हा तुम्हाला सगळा डिझाईन पॅनल काय दिसेल, ओपन दिसेल. ओके, त्यानंतर काहीच यामध्येच ओके, यामध्ये लेफ्ट साईडला सपोज तुम्ही बघसाल तर तुम्हाला सगळ्यात आधी तर इथे लेयर पॅनल दिसेल. ठीक आहे, लेयर पॅनल काय असतो, व्हॉट एव्हर तुम्ही जे डिझाईन वर्क करता. ठीक आहे, व्हॉट एव्हर तुम्ही एलिमेंट्स यामध्ये वापरता. ओके, तर ते सगळे वन बाय वन इथे फ्लो बाय फ्लो ठीक आहे लाईक अरेंज होऊन इथे तुम्हाला विजिबल राहतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट यात असेट्स आहे. ठीक आहे, असेट्स पण आपण जेव्हा प्रॉपरली कोर्स स्टार्ट करू. ठीक आहे, आपला सर्टिफिकेशन प्रोग्राम UI/UX डिझाईनचा सर्टिफिकेशन प्रोग्राम स्टार्ट करू. ओके, तेव्हा आपण हे सगळे असेट्स काय असतात. ओके, त्यानंतर आपण मल्टिपल पेजेस कसे वापरू शकतो, मल्टिपल फाईल्स कशा जनरेट करू शकतो. ओके, सगळे यामध्ये बघणार. ओके, ओके, त्यानंतर काहीच आपण डायरेक्टली जम्प करू. ठीक आहे, आपल्या सेकंड टूलवर. ओके, दॅट इज दी शेप टूल. ओके, तर शेप टूलमध्ये काही सगळ्यात आधी तर फर्स्ट टूल हा तुम्हाला दिला जातो, तो आहे रेक्टँगल. ओके, त्यानंतर सपोज तुम्ही याच्यात बघितलं तर नेक्स्ट त्याच्यानंतर नेक्स्ट टूल आहे तो आहे आपला लाईन. ओके, त्यानंतर ॲरो. ओके, त्यानंतर आहे एलिप्स, त्यानंतर पॉलिगॉन. ओके, त्यानंतर स्टार, त्यानंतर प्लेस इमेज. ओके, तर इथं जे आहे आपण आपण डायरेक्टली आपले शेप्स काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. ओके, त्यानंतर अगेन इथे पेन टूल आहे. ओके, त्यानंतर सिमिलर वेनी काय आहे, इथे टेक्स्ट टूल आहे. ओके, जसं आपण टेक्स्ट टूल हा इलास्ट्रेटरला बघितला होता. ओके, तर त्या सेम वेनी टेक्स्ट टूल इथे पण आपल्याकडे अवेलेबल असतो. ओके, ॲज वेल ॲज दी शेप टूल आपल्याला इथेही अवेलेबल असतो. ओके, त्यानंतर अगेन तुमच्याकडे काही कंपोनंटचा पॅनल बघायला भेटतो. ठीक आहे, त्यानंतर मग अगेन तुम्हाला प्लगइन्स इथे पाहायला भेटतात. ठीक आहे, त्यानंतर विकेट्स तुम्हाला पाहायला भेटतात. ठीक आहे, त्यानंतर मग तुमच्याकडे हँड टूल राहतो, कमेंट टूल राहतो. ठीक आहे, तर हे रिमेनिंग जे टूल्स आहेत गाईज आपण वन बाय वन ठीक आहे प्रॉपर वेनी
आपल्या सर्टिफिकेशन प्रोग्राममध्ये शिकूयात. ओके. त्यानंतर काहीच ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल आपण डायरेक्टली डिझाईन सुरू करू. ओके. ठीक आहे. तर शेप टूल आपण ऑलरेडी काल बघितलेले आहेत. ठीक आहे, ते कसे यूज करतात किंवा त्यात काय काय असतात, तर मी जास्त तिथे एक्सप्लेन करत नाही. ओके. तर आपण डायरेक्टली जम्प करू आता आपल्या मेन डिझाईनवर. ओके. जेव्हा काहीच तुम्ही स्क्रीन हे बघता, ओके, स्क्रीनला काय दिसतोय सगळ्यात आधी, तर तुम्हाला इथे काय दिसतोय, इथे कलर दिसतोय. ठीक आहे. तर काहीच एक काम करतोय मी, सगळ्यात आधी तर स्क्रीन शिफ्ट केल्यापेक्षा ठीक आहे डायरेक्टली इथे तुम्हाला इथे जे इमेज आहे, ठीक आहे, रेफरन्स इमेज, ती इथे मी कॉपी करून घेतोय. ठीक आहे. मी त्यासाठी काय केलंय, डायरेक्टली कॉपी आणि डायरेक्टली पेस्ट. ठीक आहे. कंट्रोल सी कंट्रोल व्ही. ओके. कंट्रोल सीनी काय होते गाईस, कॉपी होते. ओके. त्यानंतर कंट्रोल पीनी व्हीनी काय होते, डायरेक्टली पेस्ट होत आहे. ओके. तर गाईस इथे काय करू आपण, डायरेक्टली आता सध्या तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे. ओके. सगळ्यात आधी तर काय करू गाईस, इथे डायरेक्टली आपण फिल करू. ठीक आहे. फिल काय करू, बॅकग्राऊंड आधी सेट करू. ठीक आहे. त्यासाठी काय करतोय, फर्स्ट मी फ्रेम सिलेक्ट करतोय. ठीक आहे. त्यानंतर फिल मध्ये जातोय. ओके. फिल मध्ये जसं गेलो तर मला इथे अगेन कलर पॅनल हा ओपन होतो. ओके. कलर पॅनल हा ओपन होतो. ओके. यामध्येच काय मला डायरेक्ट सपोज सॉलिड कलर पाहिजे असेल तर मी सॉलिड कलर सेट करू शकतो. अदरवाईज ग्रॅडियंट इथनं सिलेक्ट करू शकतो. ओके. अदरवाईज इमेज प्लेस करू शकतो किंवा व्हिडिओ सुद्धा इथे ऍड करू शकतो. ओके. त्यानंतर अकॉर्डिंग टू सपोज काही कोड असेल, ओके, तर त्या केसमध्ये इथे मी कोड यूज करून पण डायरेक्टली काय करू शकतो, माझा कलर सेट करू शकतो. ओके. तर गाईस इथे मी काय करतोय, की डायरेक्टली इथे आय ड्रॉपर टूल घेतोय. ओके. आय ड्रॉपर टूलने इथे काय करतो, बॅकग्राऊंड कलर आधी सिलेक्ट करून घेतोय. ठीक आहे. जसा सिलेक्ट झाला तर माझा काय झाला, एक बॅकग्राऊंड फर्स्ट सेट झाला. ओके. त्यानंतर काय करतोय गाईस, यामध्ये बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही सपोज पाहत असाल तर इथे ब्राऊन कलरचा आपल्याला काय दिसतोय, बॅकग्राऊंड दिसतोय. ओके. तर त्यासाठी काय करतोय गाईस, मी फर्स्ट बॅकग्राऊंड सेट करायसाठी इथे रेक्टँगल टूल सिलेक्ट करतोय. ओके. रेक्टँगल सिलेक्ट करून इथे काय करतोय, त्याला सिम्पली ड्रॉ करून घेतोय. ओके. आणि तुम्ही ड्रॉ कसा केला, डायरेक्टली क्लिक केलंय. ठीक आहे. क्लिक केलंय आणि ड्रॅग केलंय. ओके. सिलेक्ट अँड ड्रॅग. ठीक आहे. सिलेक्ट अँड ड्रॅग. ओके. त्यानंतर काय करतोय, यालाच प्रॉपरली अरेंज करून, ठीक आहे, प्रॉपरली अरेंज करून, ठीक आहे, बाय युझिंग दी अरेंजमेंट टूल. ओके. म्हणजेच काय, अलाइनमेंट टूल. ओके. मी काय करतो, याला फर्स्ट लेफ्ट अलाइन. ओके. त्यानंतर काय, टॉप अलाइन. ओके. सो वन काय होतो, तो माझा टॉपला अलाइन होतो. ओके. आणि बाय युझिंग दी मूव टूल, ओके, ज्यालाच काय म्हणू आपण, सिलेक्शन टूल, मी काय करतोय, याला रिसाइज करतोय. ओके. म्हणजे पूर्ण फ्रेम मध्ये काय करतोय, त्याला अरेंज करतोय. ओके. त्यानंतर काय करतो गाईज, मी परत या फील्ड मध्ये जातोय. ओके. फील्ड मध्ये काय टाकायचं, तर मला ग्रॅडियंट टाकायचं आहे. ओके. त्यासाठी काय करतोय, मी ते ग्रॅडियंट सिलेक्ट करतोय. ओके. तर ग्रॅडियंट मध्ये काय आहे गाईज, मला दोन टाईपचे कलर पाहायला भेटतात. ओके. तर एक फर्स्ट कलर, ठीक आहे, त्यानंतर हा सेकंड कलर, म्हणजे हा टॉप वाला कलर. ओके. त्यानंतर हा बॉटम वाला कलर. ओके. तर काही सगळ्यात आधी मी काय करतोय, की हा टॉप साठी, ठीक आहे, हा फर्स्ट कलर सिलेक्ट करतोय. ओके. त्यानंतर क्लिक करतोय मी इथे आय ड्रॉपर टूलला. ओके. आय ड्रॉपर टूलनी काय करतोय, डायरेक्ट कलर पिक करतोय. ओके. आणि सिमिलर वे मध्ये काय करतोय, आपला बॅकग्राऊंडचा कलर इथे सेट करतोय. ओके. सो ऑन काय होईल, की माझा इथे डायरेक्टली ग्रॅडियंट काय होईल, येऊन जाईल. ओके. त्यानंतर अगेन मला सपोज हा ग्रॅडियंट इथनं ऍडजस्ट करायचा असेल, ओके, तर त्या केसमध्ये मी काय करू शकतो, हा टूल जो आहे, ओके, किंवा हा बार जो आहे, ठीक आहे, डायरेक्टली इथनं काय करू शकतो, मूव्ह करू शकतो. ओके. तर त्या हिशोबाने मला काय करता येते, इथनं डायरेक्ट ग्रॅडियंट काय करता येतो, ऍडजस्ट करता येतो. ठीक आहे. त्यानंतर अगेन थोडं मी त्यात साईज वाढवून टाकतोय. ठीक आहे. रॅन्डमली. ओके. रॅन्डमली वाढवून टाकतोय. ओके. सो ऑन माझा सिमिलर वेनी काय दिसला पाहिजे, इथे स्क्रीन दिसली पाहिजे. ओके. स्क्रीन दिसली पाहिजे. ओके. त्यानंतर मग काय आपण काय करू, ठीक आहे, फर्स्ट आपण करू की ही इमेज इथे प्लेस करून टाकू. ओके. त्यासाठी मी अगेन काय करतोय, की ही ती माझ्याकडे जी इमेज होती, ओके, त्यालाच काय करतोय, मी कॉपी करतोय. ओके. त्यानंतर काय करतोय, इथे पेस्ट करतोय. ठीक आहे. कंट्रोल सीनी काय होतं गाईस, कॉपी होत आहे. ओके. त्यानंतर कंट्रोल व्हीनी काय होतं, पेस्ट होत आहे. ठीक आहे. खूप जास्त बेसिक कमांड्स आहेत गाईस. ओके. ठीक आहे. खूप जास्त बेसिक कमांड्स आहेत जे आपण इन जनरल आपल्या लाईफमध्ये काय करतोय, यूज करतोय. ओके. त्यानंतर अगेन याला काय करतोय, मी डायरेक्टली इथनं रिसाइज करतोय. ओके. आणि सिमिलर वे मध्ये काय तुम्हाला काय आहे, ठीक आहे, या स्क्रीनला किंवा या इमेजला, ठीक आहे, तुम्ही जसं इथे बाहेर बाहेर नेत आहात, ओके, तर त्या बाहेर नेल्यानंतर तुम्हाला इथे लेयर पॅनलमध्ये हा डायरेक्टली इथे इन्सर्ट होताना दिसेल. ठीक आहे. म्हणजे जसं मी पेस्ट केलं तर हा तुम्हाला इथे लेयर पॅनलमध्ये अगेन हा ऑब्जेक्ट जो आहे, ठीक आहे, किंवा इमेज जो आहे, हे तुम्हाला डायरेक्टली इथे विजिबल राहते. ओके.
त्यानंतर काही जसं की मी या अंदर ठीक आहे फ्रेमच्या अंदर एक रेक्टँगल ड्रॉ केला. ओके, तर त्या सिमिलर वेमध्ये काय दिसतो तुम्हाला फ्रेमच्या आतमध्ये इथे रेक्टँगल हा ड्रॉ झालेला दिसतो. ओके, त्यानंतर सिमिलर वेमध्ये गाईज तुम्ही जेवढे पण पॅनल्स किंवा जेवढे पण इमेजेस किंवा जेवढे पण एलिमेंट्स यामध्ये ऍड करसाल फ्रेमच्या अंदर, ओके, ते काय होतील तुम्हाला सगळे इथे प्रॉपरली विजिबल राहतील. ओके, प्रॉपरली काय विजिबल राहतील. ओके, त्यानंतर मग अगेन गाईज ठीक आहे, अगेन ठीक आहे, मी काय करतोय आता इथेच मला अगेन काही ऑप्शन्स अवेलेबल होतात जसे की इथे क्रॉप. ठीक आहे, मी काय करतोय फर्स्ट इथे या इमेजला क्रॉप करून घेतोय. ठीक आहे, क्रॉप मी कधी कुठपर्यंत करेल जोपर्यंत हा माझा 30 मिलियन्स हा कव्हर होत नाही तोपर्यंत. ओके, त्यासाठी मी काय करेल इथे झूम करून घेईल. ओके, झूम करून काय करेल याला क्रॉप करेल. ओके, त्यानंतर डायरेक्टली क्लोज. ठीक आहे, डायरेक्टली क्लोज. ओके, त्यानंतर काहीच आपण जसं की इलास्ट्रेटर मध्ये बघितलं होतं आपल्याला हा ऑब्जेक्ट जो आहे ठीक आहे ऑब्जेक्ट हा राऊंड करता येतो. ओके, सिमिलर वे मध्ये इथेच काय आहे डायरेक्टली इमेज सुद्धा काय करू शकतो आपण राऊंड करू शकतो म्हणजे त्याचे कॉर्नर्स काय करू शकतो त्याला राऊंडनेस देऊ शकतो. ठीक आहे, मी त्या काहीच आता रॅन्डमली कन्सिडर करतो की त्याची जे राऊंडनेस झाला पाहिजे. ठीक आहे, राऊंडनेस किती असायला पाहिजे 20. ओके, तर इथे या ठिकाणी काय वाटत आहे मला कमी वाटत आहे तर त्या केसमध्ये इथं मी काय करतोय वाढून टाकतोय. ठीक आहे, दॅट इज दी 40. ओके, तर मी इथे राऊंडनेस किती केला आहे 40. ओके, तर माझी इमेज काय झाली आहे इथनं सेट झालेली आहे. ठीक आहे, मी त्याला थोडंफार रिसाईज करतो इथनं. ओके, रिसाईज केलंय. ठीक आहे, माझी इमेज काय आहे इथे काय सेट आहे. ओके, काय आहे सेट आहे. ओके, त्यानंतर काही वन बाय वन मी काय करतोय आता इथे टेक्स्ट टूलचा यूज करून जो टेक्स्ट आहे ठीक आहे टेक्स्ट काय करतो इथे टाइप करून घेतोय. ठीक आहे, फर्स्ट टेक्स्ट कुठला आहे आपला दॅट इज द प्लेलिस्ट. प्लेलिस्ट फ्रॉम अल्बम. ओके, प्ले लिस्ट फ्रॉम द अल्बम. ओके, अल्बम. ओके, हा माझा फर्स्ट टेक्स्ट इथे टाईप झाला. ठीक आहे, फर्स्ट टेक्स्ट टाईप झाला. तर जसं काही इथे आपण प्रॉपर्टी पॅनलला बघितलं होतं इलास्ट्रेटरचा. ठीक आहे, प्रॉपर्टी पॅनल जसा तिथे ओपन होतो तर त्याच केसमध्ये इथे डिझाईन पॅनलमध्ये आपल्याला सगळे ऑप्शन हे टेक्स्ट टूलचे बघायला भेटतात. ओके, त्यामध्ये अगेन काही ऑप्शन्स आहेत जसे की आपण इथनं डायरेक्टली जो त्याचा फॉन्ट साईज आहे किंवा फॉन्ट स्टाईल आहे ओके तो आपण डायरेक्टली इथनं चेंज करू शकतो. ठीक आहे, फॉन्ट स्टाईल मध्ये सपोज आपल्याला लेट्स से की सध्या एंटर आहे. ओके, तर त्याच केसमध्ये सपोज मला थोडा फंकी ओके थोडा लाईक स्टायलिश सपोज फॉन्ट पाहिजे असेल. ओके, दॅट इज द इटालियन. ओके, सपोज इटालियन सपोज मी हा फॉन्ट निवडतोय. ओके, तर त्या केसमध्ये सपोज तुम्ही इथे बघसाल तर त्या केसमध्ये काय आहे माझा इटालियन फॉन्ट हा सिलेक्ट होतो. ओके, त्यानंतर काही सिमिलर वेनी इथे तुम्ही त्याची अलाइनमेंट ठीक आहे सेंटर अलाइन त्याला करू शकता. ओके, ॲज वेल एज ती राईट अलाइन करू शकता. ओके, त्यानंतर मग गाईस इथनं तुम्ही त्याची विथ जे आहे ठीक आहे वेट जे आहे ओके डायरेक्टली तुम्ही इथनं काय करू शकता चेंज करू शकता. ठीक आहे, पण सध्या जसं की गाईज आपल्याला इथे काय पाहिजे आहे हा फॉन्ट काय पाहिजे आहे रेग्युलरच पाहिजे आहे. ओके, त्यासाठीच आपण काय करू याला रेग्युलर्स ठेवू. ओके, रेग्युलरच ठेवूयात. ओके, दॅट इज दी रेग्युलर. ओके, रेग्युलर. ठीक आहे, तर त्यानंतर काही इथे जसं की वाटतंय आपल्याला ठीक आहे बाजूची स्क्रीन पाहून किंवा रेफरन्स पाहून की आपल्याला काय करायला पाहिजे इथे साईज वाढवायला पाहिजे. ओके, तर त्या केसमध्ये काय करू शकतो आपण इथनं त्याची साईज जी आहे ठीक आहे ते थोडी वाढवू शकतो. ओके, दॅट इज दी 16 पिक्सेल्स. ओके, त्यानंतर अगेन तुम्हाला इथे काही ऑप्शन्स अवेलेबल होतात जसं की ऑटो विथ. ओके, त्यानंतर ऑटो व्हाईट. ओके, त्यानंतर फिक्स साईट. ओके, तर ही काय असते तर ही बेसिकली आपण जे टेक्स्ट बॉर्डर म्हणतोय ओके त्याची हाईट असते. ओके, तर हे जे काही अगेन ठीक आहे याच्यात खूप सारे फंक्शन्स आहेत. ठीक आहे, जो तुमचा वर्क इझी करू शकते. ओके, तर जेव्हा आपण प्रॉपरली आपल्या सर्टिफिकेशन प्रोग्रामला स्टार्ट करू ठीक आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेसाल. ओके, तर त्या केसमध्ये आपण डेफिनेटली याला डिटेलमध्ये बघूयात. ओके, तर काही सगळ्यात आधी मी काय करतोय की हा टेक्स्ट माझा टाईप झालेला आहे. ओके, त्यानंतर मी त्याची इथे कॉपी घेतोय. ओके, आणि कॉपी घेतल्यानंतर काय टाईप करतोय इथे कोड टाईप करतोय. ठीक आहे, G.O.A. आणि टी. ओके, तर माझा इथे काय झालाय गोड टाईप झालाय. ओके, त्यानंतर सिमिलरली जसं की गाईज तुम्ही इथे बघितलं रेफरन्स इमेजला आपला गोड कसा आहे गाईज इथे बोल्ड आहे. ओके, तर त्या केसमध्ये काय करतोय मी इथे वेटला जातोय आणि गोडला काय करतोय बोल्ड करतोय. ओके, आणि सिमिलर वेमध्ये गोड कसा आहे साईज मध्ये याच्या डबल आहे. ठीक आहे, तर मी काय करतोय डबल ट्रिपल करतोय. ठीक आहे, डबल ट्रिपल. ओके, तर हा काय आहे साईज मध्ये ट्रिपल आहे. ओके, तर त्या केसमध्ये मी काय करतोय याला ट्रिपल करतोय. ठीक आहे, एक रफली. ओके, रफली. ठीक आहे, लेट्स से 45. ओके, 42. ओके, 42 केलंय. ठीक आहे, तर आता मी काय करेल याला प्रॉपर
अरेंज करेल. ठीक आहे. तर यामध्ये गाईज अगेन काही कूल स्टफ आहे. ठीक आहे. म्हणजे कूल स्टफ म्हणजे काही कूल टूल्स आहेत जसं की ऑटो लेआउट. ओके. तर त्याने काय होतं, ओके, त्याने काय होतं की जे काही आपण टेक्स्ट सिलेक्ट करतोय, ठीक आहे, ते वन लाईन एक अलाईन होऊन जातात. ओके. त्यानंतर आपण डायरेक्टली त्याचा जो डिस्टन्स आहे, ठीक आहे, तो डायरेक्टली वन सिंगल क्लिकमध्ये चेंज करू शकतो. ओके. त्याची अलाइनमेंट जे आहे आपण चेंज करू शकतो सिंगल क्लिकमध्ये. ठीक आहे. तर काहीच आपल्याला काय करायचं, सिमिलर वेनी याची कॉपी घेऊन, ठीक आहे, सो कॉपी घेऊन काय करायचं, सिमिलर वेनी खालचा टेक्स्ट सुद्धा टाईप टाईप करायचा आहे. ओके. तर मी आता काय घेतली ते कॉपी. ओके. त्यानंतर काय करतोय, याला थोडं वरती शिफ्ट करतोय. ठीक आहे, वरच्या साईडला. ओके. सो ऑन माझा बोर्ड जे राहील ते कॉमन राहील. ओके. त्यानंतर मी खालच्या टेक्स्टला काय करतोय, चेंज करतोय. ठीक आहे, विच इज दिलजित दोसांझ. ओके. विच इज दिलजित दोसांझ. ठीक आहे, दिलजित दोसांझ. DOSANJH दोसांझ. ओके. तर मी हा इथे टाईप केलेला आहे. ठीक आहे, जसं की तुम्हाला आता इथे रेफरन्सला दिसतोय. ओके. तर दिलजित दोसांझ जे पाहिजे आपल्याला थोडं आणखी मोठं पाहिजे आहे. ओके. तर त्या केसमध्ये काय करू शकतो आपण, इथनं त्याची डायरेक्टली साईज जी आहे, ठीक आहे, फॉन्ट साईज वाढवू शकतो. ओके. ॲज वेल एज ती आपल्याला काय करावं लागेल इथे, गोटची साईज. ठीक आहे, गोटची साईज पण काय करावं लागेल, रॅन्डमली इथे वाढवावं लागेल. ओके. ठीक आहे. अगेन गाईस आपण जेव्हा हे गोष्टी पाहतो, ठीक आहे, अगेन हा जेव्हा गोष्टी पाहतो, ठीक आहे, अगेन आपल्याला काय करावं लागतं, खूप जास्त रूल्स फॉलो करावं लागतात. ओके. ॲज की जसा आज आपला हा मास्टर क्लास आहे. ठीक आहे, मी तुम्हाला जास्त कन्फ्यूज न करता या सगळ्या गोष्टी किती सिंपल वेनी आणि किती फ्रिक्वेंटली, किती इझिली आपण या फिग्माला डिझाईन करू शकतो. ओके. त्यावर आपला मोर ओव्हर फोकस राहणार आहे. ओके. म्हणजे ॲज अ तुम्ही UI डिझायनर किंवा UX डिझायनर हा गोष्टी किती इझिली इम्प्लिमेंट करून किती चांगली UI डिझाईन करू शकता. ओके. त्यावर आपण प्रॉपरली फोकस करणार आहे. ओके. त्यानंतर काही आता, ठीक आहे, नेक्स्ट एलिमेंट कुठले आहेत की फर्स्ट आपल्याला इथे नंबर्स द्यावं लागतील. ओके. त्यानंतर इकडे नंबर्स द्यावं लागतील की स्टार्टिंग पॉईंट अँड एंड पॉईंट ॲज वेल ॲज दी आयकॉन्स. ओके. तर गाईज आयकॉनसाठी जे आहेत आपल्याकडे इथे डायरेक्टली प्लगइन्स अवेलेबल राहतात. ओके. जसं की लाईक हा ॲरो आयकॉन आहे. ठीक आहे. तर त्यासाठी काय जातो मी डायरेक्टली इथे आयकॉनला जाऊन सर्च करतोय, दॅट इज दी ॲरो आयकॉन. ठीक आहे. जसं मी इथे क्लिक करतोय, ठीक आहे, सर्च करतोय ॲरो. ओके. ॲरो. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला काय भेटतात, मल्टिपल्स ॲरो पाहायला भेटतात. ओके. आणि इथे काय करावं लागतं गाईज आपल्याला, सिम्पली सर्च. ओके. सिम्पली सर्च. ओके. आणि आपला रिस्पेक्टिव्ह ॲरो काय करावं लागतं, आपल्याला सिलेक्ट करावं लागते. ओके. सिलेक्ट करावं लागते. ठीक आहे. आणि जसं केस तुम्ही याला सिलेक्ट करता, ठीक आहे, सिलेक्ट करता आणि डबल क्लिक करता, तर त्या केसमध्ये काय होतं, तुमचा ॲरो डायरेक्टली इथे येऊन जातो. ओके. तर हा केस तुम्हाला इथे ब्ल्यू पोर्शन दिसतोय. ठीक आहे, ब्ल्यू पोर्शन या ठिकाणी आपला काय आलेला आहे, ॲरो आलेला आहे. ओके. ॲरो काय आलेला आहे, इथे आलेला आहे. ओके. हा झाला आपला ॲरो. ठीक आहे. मी काय करतो, याला थोडं रिसाईज करून टाकतो. ओके. सो ऑन तुम्हाला तो व्हिजिबल राहायला पाहिजे त्यासाठी. ओके. त्यानंतर अगेन मी काय करतो, याचा कलर सुद्धा काय करतोय गाईज, इथे चेंज करून टाकतोय. ओके. चेंज करून टाकतोय. ठीक आहे. सिलेक्ट करतोय. ठीक आहे. स्केल क्लोज सिलेक्शन. ओके. आणि सिलेक्शनमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट कलर टू व्हाईट. ओके. व्हाईट. ठीक आहे. हा काय झाला गाईज, माझा कलर इथे सिलेक्ट झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मग अगेन मी इथे काय करतो गाईज, इथे सिम्पली याला मूव टूलनी सिलेक्ट करून, ठीक आहे, मूव टूलनी सिलेक्ट करून काय करतोय, याला प्रॉपरली अरेंज करतोय. ओके. आणि त्यानंतर अगेन काय करतोय, रिसाईज. ओके. रिसाईज. ठीक आहे. इथे प्रॉपरली प्लेस करतोय. ठीक आहे. आणि याला इमेज सोबत अलाइन करतोय. ठीक आहे. इमेज सोबत काय करतोय गाईज, मी इथे याला अलाइन. ओके. तर हा झाला माझा अगेन एक आयकॉन रेडी. ठीक आहे. तर त्याची मी जे हाईट ठेवतोय, ठीक आहे, हाईट वेट ती किती ठेवतोय, लेट्स से 70. ठीक आहे, कन्सिडर आज 70. ठीक आहे. तर हा झाला माझा सेट. ओके. त्यानंतर मग अगेन, ठीक आहे, अगेन सिमिलर वेनिंग मला काय करावं लागेल, ठीक आहे, रिमेनिंग स्क्रीनसाठी, ठीक आहे, अगेन इथे 3 डॉट्स. ठीक आहे. त्याच्या अपोजिटला काय करावं लागेल, इथे आपला 3 डॉट्स आहे. ओके. तर मी सिम्पली काय करेन, डॉट्स इथे सर्च करेल. ठीक आहे. डॉट्स जसं सिलेक्ट केलं तर मला इथे नंबर ऑफ डॉट्स किंवा नंबर ऑफ ऑप्शन्स इथे अवेलेबल होतात आणि एक्झॅक्टली मला त्यातनं जो डॉट पाहिजे आहे तो काय करेल, मी इथनं सिलेक्ट करून घेईल. ओके. सिलेक्ट केला आहे. ठीक आहे. जसं मी सिलेक्ट केला आहे, ओके, हा इथे आलेला आहे. ओके. त्याला मी काय करतो, फ्रेमच्या आतमध्ये आणून घेतो. ओके. फ्रेमच्या आत आणल्यानंतर काय केलं, मी याला इथे रिसाईज केलं आहे. ओके.
आणि गाईस आपण प्रिव्हियस जो रिसाईज घेतला होता तो किती होता गाईस, दॅट इज तो किती होता, तो होता 70. ओके, तर मी याला काय करतोय सिमिलर वेनी याला पण 70 घेतोय. ओके, आणि अगेन त्याचा field मध्ये जाऊन ठीक आहे सिलेक्शन मध्ये जाऊन काय करतोय कलर चेंज. ठीक आहे, मग काहीच माझी नेक्स्ट प्रोसेस काय राहील की मी याला प्रॉपरली अलाइन करेल विथ दी एरो. ठीक आहे, त्यानंतर मग इन द लास्ट इमेज. ठीक आहे, इन द लास्ट इमेज तर इथे काय झालंय हा डायरेक्टली इथे अलाइन झालेला आहे. ओके, तर याने काय होतं गाईस की लाईक आता काय दिसतोय तुम्हाला की आता आपला जो हेडर पोर्शन आहे ठीक आहे, टॉप पोर्शन जो आहे ठीक आहे तो कसा झालेला आहे इथे रेडी झालेला आहे. ओके, त्यानंतर अगेन आपला नेक्स्ट स्टेप काय राहील गाईस, इथे नेक्स्ट स्टेप काय राहील की आपण आता इथे प्ले बटन. ठीक आहे, प्ले बटन आधी सर्च करू. ओके, त्या अकॉर्डिंग लेफ्ट लाईक प्रिव्हियस बटन. ओके, त्यानंतर नेक्स्ट बटन. ओके, त्यानंतर रिपीट बटन. ठीक आहे, शफल बटन या सगळं आपण इथे इन्सर्ट करू. ठीक आहे, फर्स्ट घेऊ आपण गाईस प्ले. ठीक आहे, प्ले बटन. ओके, तर या प्ले मध्ये गाईस जसं तुम्ही सर्च करताय ठीक आहे, फिल्म इथे ऑन करतोय. सो ऑन मला सॉलिड जे इमेज आहे ठीक आहे ती काय भेटली पाहिजे, ती डायरेक्टली इथे भेटली पाहिजे. ओके, तसं काहीच मी आज सर्च करतोय. ठीक आहे, इथे काय भेटतोय मला प्ले बटन हा भेटतोय. ठीक आहे, मी सिंगल क्लिक करतोय तर इथे माझा काय येतोय, इथे माझा प्ले बटन येतोय. ठीक आहे, इथे हा प्ले बटन. ओके, मी आता परत काय करतोय याला रिसाईज करतोय. ओके, त्यानंतर अगेन कलर काय करतोय काय इथनं मी चेंज करतोय. ओके, सो ऑन माझा कलर काय झाला पाहिजे इथे विजिबल राहायला पाहिजे. ओके, तर मग अगेन मी त्याला काय करतोय सिम्पली प्रॉपरली प्लेस. ओके, डाऊन टुवर्ड्स डाऊन. ओके, त्यानंतर अलाइन विथ द सेंटर. ठीक आहे, फ्रेम मध्ये काय करतोय सेंटर अलाइन करतोय. ठीक आहे, इथे रफली प्लेस करतोय या ठिकाणी. ठीक आहे, प्लेस केलं. ओके, त्यानंतर काय करतोय याची साईज ही सेट करतोय. ठीक आहे, लेट्स से की 150 पिक्सेल्स याची मला हाईट पाहिजे. ओके, स्टिल तुम्हाला सपोज कमी वाटत आहे तर त्या केसमध्ये तुम्ही थोडी वाढवू शकता. ओके, लेट्स से 180. ओके, 180. ठीक आहे, मग परत काय सेंट्रल अलाइन. ठीक आहे, तर हा काय झाला इथे माझा सेंट्रल अलाइन. ठीक आहे, माझी पोझिशन एक फिक्स झाली. ओके, त्यानंतर काय करतोय गाईस मी यातच. ठीक आहे, आता माझ्या नेक्स्ट स्टेप काय राहील, नेक्स्ट स्टेप काय राहील इथे एक तर प्रिव्हियस बटन. ओके, त्यानंतर ॲज वेल ॲज दी राईट बटन. ठीक आहे, रिव्हर्स बटन ॲज वेल ॲज दी नेक्स्ट बटन मला इथे सिलेक्ट करावं लागेल. ओके, तर त्यासाठी मी इथे सिलेक्ट काय करेल. ठीक आहे, दॅट इज द लेफ्ट. ठीक आहे, जसं मी इथे काही लेफ्ट टाकतोय. ठीक आहे, लेफ्ट टाकतोय तर इथे मला मल्टिपल एरोज काय भेटतात इथे ऑप्शन्समध्ये येतात. ओके, ऑप्शन्समध्ये येतात. ओके, त्यानंतर सपोज मी इथे ठीक आहे इथे सर्च करेल की सपोज डायरेक्टली इथे माझा बटन येतोय का. ओके, बटन मला विजिबल आहे का, तर नाही विजिबल. ओके, तर त्या केसमध्ये मी काय करेल गाईज इथे डायरेक्टली ठीक आहे काय टाईप करेल प्रिव्हियस असं टाईप करेल. ठीक आहे, प्रिव्हियस हा कीवर्ड टाईप करेल. ओके, जसं मी गाईज इथे प्रिव्हियस हा कीवर्ड टाईप करतो. ओके, तर त्या केसमध्ये मला स्किप नेक्स्ट ॲज वेल ॲज दी स्किप प्रिव्हियस हे दोन्ही बटन जे आहेत गाईज इथे काय होतात अवेलेबल होतात. ओके, तर सेम वेनी काय करतो गाईज मी इथे दोन्हीही ऍड करून घेतोय. ठीक आहे, दोन्हीही काय करतोय ऍड करून घेतोय. ठीक आहे, हा झाला माझा स्किप नेक्स्ट. ओके, तर आणि त्यानंतर हा झाला स्किप प्रिव्हियस. ठीक आहे, हे काय झाले दोन्ही बटन माझे काय झाले इथे ऍड झालेले आहेत. ओके, ऍड झालेले आहेत. ओके, हा फर्स्ट. ओके, हा फर्स्ट झाला माझा. ओके, प्रिव्हियस मी परत सर्च करतोय. ठीक आहे, प्रिव्हियस. ठीक आहे, प्रिव्हियस मध्ये फर्स्ट प्रिव्हियस बटन. ओके, प्रिव्हियस बटन माझी आलेली आहे. ओके, ही फर्स्ट. ओके, ही फर्स्ट बटन. ओके, त्याला थोडं रिसाईज करतो. ठीक आहे, लेट्स से की आपण 180 घेतलं तर ही घेऊ 90. ओके, आणि त्याचा कलर काय चेंज. ओके, दॅट इज टू व्हाईट. ओके, त्यानंतर काही नेक्स्ट टूल जो आहे. ठीक आहे, नेक्स्ट बटन जी आहे ती कोणती राहील आपली, ते राहील आपली नेक्स्ट बटन. ठीक आहे, तर अगेन याचा साईज काय करतो इथे साईज चेंज. ओके, दॅट इज अगेन 90. ठीक आहे, आणि सिलेक्शन मध्ये जाऊन कलर चेंज. ठीक आहे, कलर चेंज. ओके, कलर चेंज कसा केला गाईस यामध्ये. ओके, तर हे दोन्ही बटन्स काय आहे आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके, तर त्यासाठी त्याआधी काय करतोय गाईस मी दोन्ही बटन्सला. ठीक आहे, दोन्ही बटन्सला काय करतो फ्रेमच्या आतमध्ये घेऊन येतो. ओके, म्हणजे सो ऑन ते काय करतील प्रॉपरली वर्क करतील. ओके, त्यानंतर अगेन मी याला काय करतोय की माझे जे प्ले बटन आहे. ठीक आहे, आपले जे प्ले बटन आहे त्याच्यासोबत काय करतोय अलाइन करतोय. ठीक आहे, काय करतोय सेंट्रल अलाइन. ओके, त्यानंतर काही जसं मी याला सिलेक्ट करतोय. ठीक आहे, आता नंतर काय करतोय ऑटो लेआउट. ओके, ऑटो लेआउट जसं केलं गाईस तुम्ही इथे डिफरन्स पाहिला असेल. ठीक आहे, इथे काय झालं तो वन क्लिक मध्ये बोथ साईडनी कसा आलेला आहे सेंटरला आलेला आहे. ओके, त्यानंतर काहीच या ऑटो लेआउट मध्येच मला इथे मल्टिपल्स ऑप्शन इथे पाहायला भेटतात. ठीक आहे, जसं की मी इथनं याच्या मधातला डिस्टन्स जो आहे. ठीक आहे, डिस्टन्स काय करू शकतो ऍडजस्ट करू शकतो. ओके, ओके, काय करू शकतो ऍडजस्ट करू शकतो. ओके, त्यानंतर मग काहीच आपण आता वेळ आहे की आपण बाकीचे रिमेनिंग
दोन बटन्स आहेत, ठीक आहे, जसं की शफल बटन, ओके, दॅट इज द शफल बटन, ठीक आहे, ते आपण ऍड करू. ओके, हा इथे आलेला आहे. ओके, ठीक आहे, हा आपला शफल बटन. ओके, लेट्स रिसाइज इट. ओके, टू द 90, ठीक आहे, 90 पिक्सेल्स. ओके, त्यानंतर काय करतोय मी याला डायरेक्टली उचलून काय करतोय फ्रेमच्या आतमध्ये टाकतोय. ओके, फ्रेमच्या आतमध्ये म्हणजे इथे काय होईल गाईस, डायरेक्टली माझा, ठीक आहे, बटन जो येईल तो येऊन जायला आहे. ठीक आहे, तर मी इथनं काय करतो की सिलेक्शनमध्ये चालतो, सिलेक्शनमध्ये जाऊन ओके डायरेक्टली काय करतो त्याचा कलर काय करतोय चेंज करतोय. ठीक आहे, कुठे करतोय टुवर्ड्स ग्रीन. ठीक आहे, टुवर्ड्स ग्रीन. ठीक आहे, जसा दिसतोय तसा. ओके, त्यानंतर काही नेक्स्ट स्टेप काय राहील आपली, नेक्स्ट स्टेप. ओके, नेक्स्ट स्टेप राहील की आपण रिपीट बटन इथे ऍड करू. ओके, तर त्यासाठी काय करतो मी इथेच प्लगिन्समध्येच, ओके, प्लगिन्समध्येच काय करतोय रिपीट बटन ही ऍड करतोय. ओके, दॅट इज ही कुठली आहे बटन आपली, ठीक आहे, ही बटन. ओके, रिपीट बटन. ठीक आहे, मी काय केलंय इथे डायरेक्टली रिपीट बटन काय केलेली आहे ऍड केलेली आहे. ओके, सिलेक्ट. ओके, ही काय आली आहे माझी रिपीट इथे बटन आलेली आहे. ओके, देन अगेन रिपीट बटन काय करतोय मी ते फ्रेमच्या आतमध्ये. ओके, त्यानंतर साईज किती 90. ओके, 90. त्यानंतर अगेन कलर काय कलर चेंज. ठीक आहे, टू द व्हाईट. ओके, आणि व्हाईट सिलेक्ट केल्यानंतर, ओके, व्हाईट सिलेक्ट केल्यानंतर मी काय करतो डायरेक्टली याला फ्रेमच्या आतमध्ये. ओके, त्यानंतर अगेन फ्रेमच्या आतमध्ये टाकल्यानंतर मी काय करतो याची साईज जे आहे, ठीक आहे, साईड जे आहे ती काय करतोय चेंज करतोय. म्हणजे माझा एक्झॅक्टली याचा पोझिशन कुठे राहील ते काय करतो मी सेट करतोय. ठीक आहे, ओके, सेट करतोय. ठीक आहे, तर काही सेट केलंय. ठीक आहे, साईड सेट केल्यानंतर काय करतोय गाईस इथे मी, ओके, अगेन काय करतोय याला, ठीक आहे, तर यावेळी काय करता येईल गाईज आपल्याला इथे, आपल्याला काय करता येईल इथे असा UI डिझाईन करता येईल. ओके, आणि इन द लास्ट आपल्याकडे काय होतो गाईस की इथे, ठीक आहे, बाय युझिंग दी लाईन टूल, ओके, और पेन टूल, ठीक आहे, आपल्याला हा रिमेनिंग जो बार आहे, ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण स्लायडर बार म्हणू. ओके, म्हणजे म्युझिक आपलं कुठपर्यंत चाललंय आहे किंवा कुठपर्यंत आलेला आहे तो शो करण्यासाठी आपण जो बार यूज करतो. ओके, आपण तो डिझाईन करू. ओके, त्यासाठी काय करतो गाईज मी ते पेन टूल यूज करतोय. ठीक आहे, आपण इथे अगेन लाईन टूल सुद्धा यूज करू शकतो. ओके, तर मी या ठिकाणी सध्या पेन टूल यूज करतोय. ठीक आहे, पेन टूल यूज केल्यानंतर मी त्याचा स्ट्रोक साईज थोडा वाढवून टाकतोय. ओके, लेट्स से की 3. ओके, 3. ओके, लेट्स से की 4. ओके, 4 केल्यानंतर मी काय करतोय इथे, ठीक आहे, इथे काय करतोय या ठिकाणी, ठीक आहे, बोथ साईड राऊंड करतोय. ओके, बोथ साईड राऊंड. ठीक आहे, म्हणजे सो ऑन माझा हा स्मूथिंग किंवा एक प्रॉपर व्हिज्युअल येईल इथे. ठीक आहे, त्यानंतर अगेन कलर काय करतोय मी इथे कलर टुवर्ड्स ग्रे सेट करतोय. ठीक आहे, म्हणजे त्याने काय होईल आपली बॅकग्राऊंडची जी ही लाईन राहील, ठीक आहे, ही जे तुम्हाला दिसतंय ती काय राहील ती ही बनून जाईल. ओके, त्यासाठी अगेन थोडी साईज ही मी वाढून टाकतोय. लेट्स से की 8. ओके, म्हणजे सो ऑन प्रॉपरली विजिबल राहिली पाहिजे. ओके, आणि त्याला मोर टुवर्ड्स थोडं ग्रे नेतोय. ओके, म्हणजे ते दिसताना कसं दिसेल गाईस थोडं सटल दिसेल. ओके, काय दिसेल सटल दिसेल. ओके, त्यानंतर अगेन सिमिलरली लाईन कन्सिडर करून मी त्याला काय करतोय सेंटर अलाइन. ओके, सेंटर अलाइन केला. त्यानंतर अगेन गाईस मी याची कॉपी घेतो इथेच. ठीक आहे, कॉपी घेतली. ओके, कॉपी घेतल्यानंतर काय करायचं मला की याला थोडं रिसाईज करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे जे व्हाईट लाईन आपण बघतोय, ओके, ती व्हाईट लाईन आपण काय करणार आहे हे आता ड्रॉ करणार आहे. ओके, त्यासाठीच काय होते स्ट्रोक वाढवणार आहे. ओके, स्ट्रोक वाढवला, देन ते चेंज टू द व्हाईट. ठीक आहे, कलर चेंज टू द व्हाईट. ओके, त्यानंतर अगेन स्ट्रोक काय करतोय मी ते चेंज करतोय. ठीक आहे, आता या केसमध्ये कसं आहे गाईस की इथनं जे सपोज आपण डायरेक्ट याचा राऊंडनेस जो आहे, ठीक आहे, किंवा जो याचा एंड जो आहे, ठीक आहे, तो सपोज डायरेक्टली इथे सिलेक्ट केलेला आहे. ओके, तर त्या केसमध्ये तो कसा होतोय खूप जास्त मोठा होत आहे. ओके, तर त्यासाठी काय करणार आहे गाईज आपण परत आपल्या शेप टूलला जाणार आहे. ठीक आहे, तिथे काय करणार आहे इलिप्स टूल सिलेक्ट करणार आहे. ओके, आणि इलिप्स टूल जसं सेट केलं, ओके, आपण याचा सेंटर पकडून इथे काय करणार आहे आपला सर्कल जो आहे, ठीक आहे, ड्रॉ करणार आहे. ओके, आणि सर्कल ड्रॉ केल्यानंतर त्याचा कलर काय चेंज करणार आहे टू द व्हाईट. ओके, त्यानंतर आपल्याला जेवढा पाहिजे आहे, ओके, त्या हिशोबाने काय करणार आहे याला रिसाईज करणार आहे. ओके, तर हा काय आहे अगेन सिमिलर वेनी आपल्याकडे इथे सर्कल सुद्धा अवेलेबल आहे. ओके, आपल्याला जास्ती वाटतं. ओके, तर त्या केसमध्ये आपण इथे लाईनची थिकनेस काय करू शकतो किंवा स्ट्रोक काय करू शकतो कमी करू शकतो. ओके, लेट्स से की आपण करतोय 12. ओके, 12ला सेट केलं. ओके, 12ला सेट केल्यानंतर आपण काय करतो इथे परत सर्कल सिलेक्ट करून त्याला थोडं रिसाईज करून घेतोय. ओके, म्हणजे आपली डिझाईन कशी दिसेल
डिझाईन आपली सटल दिसेल. ओके. त्यानंतर काहीच आपला लास्ट पार्ट राहतो. ठीक आहे. अगेन तो टेक्स्ट पार्ट. ओके. टेक्स्ट पार्ट म्हणजेच काय नंबरिंग पार्ट. ओके. त्यासाठी अगेन आपण काय करतोय टेक्स्ट टूल सिलेक्ट करतोय. ठीक आहे. सिंगल क्लिक. ठीक आहे. डायरेक्टली नंबर इन्सर्ट. ओके. इन्सर्ट केले. त्यानंतर अगेन रिसाइज केलं. ठीक आहे. लेट्स से की 20. ओके. लेट्स से की 20. ठीक आहे. 20 सेट केलं. बोल्ड रिमूव्ह केला. ओके. त्यानंतर अगेन डायरेक्टली सेट. ओके. त्यानंतर अगेन कॉपी. ठीक आहे. कॉपी देन अलाइन. ठीक आहे. अलाइन. ओके. नंबर चेंज. ठीक आहे. let's say number change that is the 3 point. Okay, that is the 3 point. Okay, okay, 3 column. Okay, 45. ओके 45. ठीक आहे. सेट. ठीक आहे. तर अशा वेळी काय आहे गाईज आपण आपली जी स्क्रीन आहे ठीक आहे आपली स्क्रीन इथे काय करू शकतो अशा वेळी एवढ्या सिम्पली वेळी इथे काय करू शकतो डिझाईन करू शकतो. म्हणजे सपोज फिग्मा हा ट्राय करतात UI डिझायनिंगमध्ये तर तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. कुठनंही दुसरा एलिमेंट्स यूज करण्याची आवश्यकता नाही आहे. ओके. तर गाईज हे होतं आपला आजचा सेशन बद्दल. ओके. आपला डे 3 बद्दल. ओके. फिग्माचा इंट्रोडक्शन ॲज वेल ॲज दी डिझायनिंग UI. ओके. डिझायनिंग UI. ओके. तर होप गाईज हा तुम्हाला सेशन जो आहे ठीक आहे तो नक्कीच आवडला असेल. ओके. ठीक आहे. तर सेशन एंड करण्याआधी गाईज आपण ठीक आहे आपण तुमच्या Q&A सेशनवर लाईक Q&A साठी ओके आपण जाऊयात. ठीक आहे. तर या रिगार्डिंग गाईज अगेन तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता. ठीक आहे. फील फ्री टू आज गाईज. ठीक आहे. आपण वन बाय वन ठीक आहे जेव्हा तुम्ही प्रॉपरली वेनी कोर्स हा रजिस्टर करसाल. ओके. कोर्स रजिस्टर करसाल तर त्या केसमध्ये आपण सगळे जे टूल्स आहेत ठीक आहे सगळे जे टूल्स आहेत सगळे जे सॉफ्टवेअर्स आहेत वन बाय वन ठीक आहे विथ द प्रॉपर लॉ. ठीक आहे. म्हणजे हा इथेच का असतो तो बटन तिथेच का असतो. ओके. त्याची साईज अगेन एवढीच का घ्यावं लागते किंवा तेवढीच का घ्यावं लागते. ओके. या सगळे जे डाऊट्स आहेत किंवा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण या सर्टिफिकेशन प्रोग्राममध्ये बघणारच आहोत. ओके. पण ते केव्हा जेव्हा तुम्ही प्रॉपरली त्यात रजिस्टर करून घ्या तेव्हा. ओके. तर गाईज अगेन ठीक आहे अगेन रिगार्डिंग ते आपला जो सर्टिफिकेशन प्रोग्राम आहे किंवा मास्टर क्लास जो आपण घेतला आहे त्या रिगार्डिंग सपोज काही क्वेश्चन्स असतील तर नक्कीच तुमच्या क्वेश्चन्ससाठी वेलकम आहे. ठीक आहे. गाईज अप टू यू. ठीक आहे. तुम्ही एकतर डायरेक्टली तुमचा माईक ऑन करून मला प्रश्न विचारू शकता अदरवाईज डायरेक्टली चॅट बॉक्सला सुद्धा तुम्ही तुमचा क्वेश्चन जो आहे तो ड्रॉप करू शकता. हाय सर, हाऊ आर यू? हाय फाईन. या ऍक्च्युली माझं येस. क्वेश्चन हे आहे की जर मी इंटर्नशिप साठी अप्लाय करते तर त्यासाठी पोर्टफोलिओ बिल्ड करायचं इम्पॉर्टंट आहे तर विदाउट बिलकुल पोर्टफोलिओ अप्लाय करायला लागतं? बिलकुल बिलकुल. ठीक आहे. सगळ्यात आधी तर मला तुमचं नाव हे सांगा. प्रथमेश प्रथमेश साळुंके सर. ओके. प्रथमेश. ओके. तर प्रथमेश ठीक आहे नक्की जेव्हा तुम्ही इंटर्नशिप साठी जासाल किंवा जॉब साठी जासाल तर त्या केसमध्ये तुम्हाला पोर्टफोलिओ हा नक्कीच बिल्डअप करावा लागेल. ओके. कारण कसं आहे की सपोज तुम्ही पुढच्याकडे काही शिकायसाठी जात आहात. ओके. किंवा मग काही वर्क साठी जात आहात तर त्या केसमध्ये तुम्हाला फर्स्ट इनिशियली तुमचं जे वर्क केलेलं आहे ओके ते नक्कीच दाखवावं लागेल. ओके. तर त्या केसमध्ये सपोज तुम्ही इंटर्नशिप जरी काउंट केली ओके तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला इथे तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो बिल्डअप करावाच लागेल. ओके. ॲज वेल ॲज द जॉब. ओके. आणि ओव्हरऑल अगेन तिथे इंटरव्ह्यू प्रोसेस पण अगेन सेम होते. ओके. म्हणजे जशी की जॉबची इंटरव्ह्यू प्रोसेस राहते ओके तर सेम वेनी तुम्हाला इंटर्नशिपची इंटरव्ह्यू सुद्धा काय द्यावं लागते प्रेझेंट करावं लागते. ओके. म्हणजे त्या ठिकाणी द्यावं लागते. ओके. देन अगेन प्रथमेश ओके. समजा तुमचे आणखी काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा नो अदरवाईज सर, थँक्यू. ओके. थँक्यू प्रथमेश. ओके. त्यानंतर अगेन मयूर ठीक आहे प्रशांत किंवा राधिका शुभम ठीक आहे तेजस्विनी तुमचे सपोज काही प्रश्न असतील तर तुम्ही पण विचारा. ठीक आहे. डायरेक्टली सपोज माईक ऑन करून तुम्ही विचारू शकता. ओके. इवन सोनम. ओके. त्यानंतर तुम्ही चॅट बॉक्सला सुद्धा टाकू शकता तुमचे प्रश्न. ठीक आहे. येस गाइस एनी क्वेश्चन. ठीक आहे. एनी क्वेश्चन रिगार्डिंग UI डिझायनिंग ठीक आहे किंवा मग UX डिझाइन ठीक आहे आपला करिक्युलम सपोज किंवा मग ज्याला आपण सिलेबस सुद्धा म्हणतो. ओके. तर रिगार्डिंग दी सिलेबस ओके किंवा मग फी स्ट्रक्चर ठीक आहे एनी क्वेश्चन.
ओके, ठीक आहे. तर मे बी गाईज तुम्ही खूप जास्त वेळ घेत आहात, तर मी असं कन्सिडर करतो की सध्या तुमच्याकडे काही क्वेश्चन नाही आहे. ओके, पण स्टिल ठीक आहे, स्टिल पुढे चालून सपोज गाईज तुमच्याकडे काही प्रश्न आले, ओके, सपोज काही प्रश्न आले तर तुम्ही नक्कीच आपले जे ग्रॅडॅक्स अकॅडमीचे एक्झिक्युटिव्ह आहेत, ठीक आहे, लाईक काउन्सिलिंग टीम आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, ठीक आहे. पण त्याआधी गाईज बिफोर कम्प्लिटिंग दी सेशन आपण एक छोटासा रिकॅप घेऊ. ठीक आहे, म्हणजे आपण या 3 डेजच्या डेमो क्लासमध्ये किंवा मास्टर क्लासमध्ये एक्झॅक्टली काय काय बघितलं, ओके, त्याचा एक रिपॅक घेऊ. ठीक आहे, जसं की आपण सगळ्यात आधी तर बघितलं की आपण जेव्हा UX डिझाईन मध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये एंटर करतोय, ओके, तर त्या केसमध्ये आपल्याला कुठलीही डिग्री मॅटर करते का, म्हणजे लाईक स्पेसिफिक झालं तर डिझाईन डिग्री किंवा मग टेक्निकल डिग्री किंवा टेक्निकल बॅकग्राऊंड ज्याला म्हणू आपण, तो रिक्वायर्ड आहे का, तर तो डेफिनेटली नाही. ठीक आहे, तुम्ही कुठलाही सपोज बॅकग्राऊंडला बिलॉंग करत असाल तर तुम्ही बाय दी कोर्स अँड प्रॉपर नॉलेज अँड प्रॉपर गायडन्स ते काय करू शकता, एक UI UX डिझायनर बनू शकता. ओके, त्यानंतर अगेन तुम्हाला कुठल्याही प्रकारची एज रिस्ट्रिक्शन्स नाहीये. ओके, त्यानंतर सपोज तुम्ही सॅलरीचा विचार केला तर सॅलरी पण तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची सध्या भेटून जाते. ओके, ओव्हरऑल मार्केटमध्ये, ठीक आहे, जी व्हॅरी करते 5 to 7.5 LPA पर्यंत. ओके, आणि तेच सपोज तुम्ही स्टायपंडचं सपोज कन्सिडर केलं तर तो व्हॅरी होतो 15 to 20K पर मंथ पर्यंत. ओके, त्यानंतर अगेन आपण टूल्स हे बघितले. ठीक आहे, म्हणजे सिलेबसचा हा पार्ट बघितला की आपण ओव्हरऑल या सर्टिफिकेशन प्रोग्राम मध्ये कोणकोणते टूल्स घेणार आहोत. ओके, तर त्यामध्ये आपण फर्स्ट घेणार आहोत, ठीक आहे, ग्राफिक्स डिझाईन टूल, दॅट इज दी Adobe Illustrator. ओके, ॲज वेल ॲज दी Adobe Photoshop. ओके, त्यानंतर अगेन दी फिग्मा. ओके, त्यानंतर सिमिलर वेमध्ये अडोबी एक्सट्रीम. ओके, त्यानंतर अगेन मी तुम्हाला सिलेबस बद्दल सुद्धा सांगितलं होतं. ओके, की इच पॉइंट आपण फ्रॉम बेसिक टू स्क्रॅच, सॉरी, फ्रॉम स्क्रॅच टू ऍडव्हान्स, ठीक आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, आपण आपल्या थ्रू आउट दी कोर्स जे आहे, ठीक आहे, किंवा सर्टिफिकेशन प्रोग्राम मध्ये जे आहे ते शिकणार आहोत. ठीक आहे, म्हणजे वायर फ्रेम कशाला म्हणतात. ओके, त्यानंतर युजरचे इंटरव्ह्यू कसे घेतात. ठीक आहे, पर्सोना कसा बिल्ड करायचा. ओके, त्यानंतर मग युजर जर्नी कशी मॅप करायची. ओके, या सगळ्या गोष्टी जे गाईज आहेत आपण या, ठीक आहे, कम्प्लीट सर्टिफिकेशन प्रोग्राम मध्ये कम्प्लीट कव्हर करणार आहोत. ओके, त्यानंतर मग अगेन बाय युझिंग दी AI आपण कसं आपली स्पीड जी आहे, ठीक आहे, ती बूस्टअप करू शकतो ते पण बघणार आहोत. ठीक आहे, आणि इन द एंड, ठीक आहे, ज्यासाठी तुम्ही सगळे एक्सायटेड राहता, ठीक आहे, ते आहे आपला मेन मोटो, म्हणजे जॉब ॲज वेल ॲज दी इंटर्नशिप प्रोसेस. ठीक आहे, त्याबद्दलही मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, तर हा आपला 100+ कंपनी सोबत टायअप आहे. ओके, जेव्हा तुम्ही हा पूर्ण कम्प्लीट सर्टिफिकेशन प्रोग्राम हा कम्प्लीट करसाल त्यानंतरच तुम्हाला हा इंटर्नशिप प्रोग्राम किंवा ॲज वेल ॲज दी जॉब कम्युनिटी, ओके, त्याचा तुम्हाला ऍक्सेस मिळेल. ओके, तर अगेन गाईज, ठीक आहे, अगेन गाईज आपण डे 2चं पण आणि डे 3चं पण रिकॅप घेऊ. ओके, तर त्यामध्ये आपण बघितलं इलास्ट्रेटरचा हा इंट्रोडक्शन बघितला, ॲज वेल ॲज दी फिग्माचा इंट्रोडक्शन बघितला. ओके, त्यानंतर आपण एक क्रेझी टाईपची किंवा इंटरेस्टिंग टाईपची एक स्पॉटिफायची UI डिझाईन केली. ओके, तर होप गाईज तुमच्या सगळ्यांना हा सेशन पाहून मजा आलेला असेल. ओके, आणि तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलेला असेल. ओके, ॲज वेल ॲज मी पण तुमच्या सगळ्यांना भेटून खूप जास्त एन्जॉय केलं. ओके, होप तुमच्या करिअरसाठी बेस्ट ऑफ लक. ओके, ठीक आहे, ठीक आहे, अगेन, ठीक आहे, जाण्याआधी मी तुम्हाला एक अगेन सांगतोय, ठीक आहे, स्टील तुमच्याकडे काही प्रश्न असतील, ओके, तर त्या केसमध्ये तुम्हाला स्क्रीनवर जो हा नंबर दिसतोय, ओके, त्या दोन्ही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे प्रश्न जे आहेत ते विचारू शकता. ओके, त्यानंतर अगेन गाईज, ठीक आहे, अगेन उद्यापासून, ठीक आहे, उद्यापासून आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, हा कोर्सचं रजिस्ट्रेशन जे आहे ते स्टार्ट होणार आहे. ओके, तर त्या रिगार्डिंग गाईज तुम्हाला आमच्या ग्रॅडॅक्स टीम कडून, ठीक आहे, ग्रॅडॅक्स जे काउन्सिलिंग जे टीम आहे त्यांच्यासाठी त्यांच्याकडनं तुम्हाला कॉल येईल. ओके, ॲज वेल ॲज ते तुम्हाला विचारतील की फर्स्ट ऑफ ऑल आपला तुम्ही जो मास्टर क्लास हा 3 दिवसांचा कव्हर केला, ओके, तर त्याच्याबद्दल तुम्हाला फीडबॅक हे विचारतील की तो कसा होता. ओके, त्यानंतर मग अगेन तुम्ही काय गोष्टी त्यात एक्सपेक्ट करू शकता, या सगळ्या गोष्टी. ओके, आणि ते रिगार्डिंग UI UX डिझाईन सध्याची इंडस्ट्री आहे त्याबद्दल ही तुम्हाला थोडं गाईड करतील. ओके, आणि जे रिमेनिंग प्रोसेस राहील, ठीक आहे, त्याबद्दल ते तुम्हाला गाईड करतील. ओके, तर गाईज तुम्ही नक्कीच हा कॉल रिसिव्ह करून तुम्हाला म्हणजे तुमचा जो फीडबॅक आहे, ठीक आहे, व्हॉट एव्हर जो काही असेल, ओके, तो त्यांना कन्व्हे करायचा आहे. ओके, देन गाईज वन्स अगेन, ठीक आहे, थँक्यू फॉर युअर टाइम अँड इंटरेस्ट. ओके, अँड सी यू इन दी डायरेक्टली इन द अवर सर्टिफिकेशन प्रोग्राम. थँक्यू गाईज, थँक्यू वन्स अगेन.